विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ म्हणजे काय, वर्तुळाचा अंतर्भाग काय असतो, वर्तुळाचा बाह्य भाग काय असतो, वर्तुळाची स्पर्शिका म्हणजे काय, वर्तुळाची छेदिका म्हणजे काय, ह्या गोष्टींचा अभ्यास आपण मागील वर्षी इयत्ता 9वीत केलेला आहे. स्पर्शिका म्हणजे अशी रेषा की जी वर्तुळाला फक्त एक आणि एकाच बिंदूमध्ये स्पर्श करते. त्रिज्या म्हणजे काय याचा पण आपण अभ्यास केलाय. मग वर्तुळाची स्पर्शिका आणि त्रिज्या या संबंधित असलेले प्रमेय आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय याचं विधान काय सांगतं बघा आपल्याला. कोणत्याही वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून, वर्तुळावर असंख्य बिंदू असतात, त्यापैकी कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला, त्या बिंदूतून निघणारी जी त्रिज्या आहे त्या त्रिज्येला ती स्पर्शिका लंब असते. म्हणजे स्पर्शिका आणि त्रिज्या एकमेकांना काटकोनात छेदतात असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करून दाखवायचं. आकृती आपल्या समोर आहे. एक वर्तुळ ज्याचा केंद्रबिंदू O आहे, त्याला एक स्पर्शिका आपण काढलेली आहे. स्पर्शबिंदूचं नाव दिलंय A. मग विधानाची मदत घेऊन पक्षाने साध्य आपण तयार करू शकतो. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, वर्तुळ त्याच्यावरचा बिंदू A आणि त्याच्यातून जाणारी स्पर्शिका आणि तिचं नाव, एवढ्या गोष्टी आपण पक्षात त्या ठिकाणी नमूद करायच्या. O केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये O केंद्र असलेल्या वर्तुळाला बिंदू A मधून रेषा L ही स्पर्शिका काढलेली आहे. O केंद्र असलेल्या एका वर्तुळाला त्याच्यावरील A बिंदूतून जाणारी L नावाची एक रेषा स्पर्शिका आहे असं आपण या ठिकाणी पक्षात सांगितलेलं आहे. साध्य ही जी रेषा L आहे ही लंब आहे, त्रिज्या OA ला. हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचे. आणि ह्या प्रमेयाची सिद्धता म्हणजे या ठिकाणी A बिंदू जवळ 90 अंशाचा कोन आहे असं आपल्याला सिद्ध करायचं. ह्या प्रमेयाची सिद्धता अप्रत्यक्ष पद्धतीने आपल्याला समजून घ्यायची. आता अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे काय, जे साध्य आपल्याला दिलेले ते आपल्याला चुकीचं मानून चालायचं. म्हणजे हे असत्य आहे, म्हणजे रेषा L ही रेख OA ला लंब नाही असे म्हणून इथून आपल्या सिद्धतेची सुरुवात होईल. रेषा L ही रेख AB ला म्हणजे त्रिज्या AB ला लंब नाही असे म्हणू. आता जर का समजा OA हा रेषाखंड या ठिकाणी L या रेषेला लंब नाही असं आपण मानून घेतलं तर साहजिकच आपण एक दुसरा लंब टाकू. रेषा L वर आपण एक दुसरा लंब टाकला समजा.
रेख ओबी हा रेषा एल वर लंब आहे असं आपण एक लंब टाकून घेतला. ओए ही वर्तुळाची त्रिज्या आहे जी आपण आकृतीत दाखवलेली आहे. हे लंब नाहीये म्हणून ती तिरकस आपण या ठिकाणी दाखवली. रेख ओबी लंबरेषा एल काढला आपण. मग साहजिकच बी हा ए पेक्षा भिन्न असलेला एक बिंदू आहे. बिंदू बी व बिंदू ए हे दोन भिन्न बिंदू आहेत असे आपण या ठिकाणी दाखवले. आता याच एल रेषेवर अजून एक तिसरा सी बिंदू आपण असा घेऊ शकतो. एक सी बिंदू घ्यायचा आपल्याला रेषा एल वर, पण तो घेताना ए बी सी असा दरम्यानचा संबंध तयार झाला पाहिजे आणि बी आणि बी सी दोन्ही अंतर समान असले पाहिजे. एक तिसरा सी बिंदू आपण घेऊया. बी आणि बी सी दोन्ही अंतर समान असतील आणि सी हा एक बिंदू एल रेषेवर असेल अशा पद्धतीने की ए आणि सी च्या दरम्यान कुठेतरी बी बिंदू आहे. आता या ठिकाणी आकृतीत आपल्या समोर दोन त्रिकोण आहेत. या दोन त्रिकोणांची मदत घेऊन आपण साध्यापर्यंत जाऊया. त्रिकोण त्रिकोण ओ ए बी व त्रिकोण बी ओ सी मध्ये बी ए एकरूप बी सी, रेख बी आणि रेख बी सी म्हणजे बाजू बी आणि बाजू बी सी समान आहेत. आपण रचना केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बी शिरोबिंदू जवळ दोन कोन 90-90 अंशाचे तयार होत आहेत. म्हणजेच कोन ओ बी ए एकरूप कोन ओ बी सी प्रत्येकी 90 अंश. तसेच रेख ओ बी सामायिक रेषाखंड. आता त्रिकोण ओएबी आणि त्रिकोण बीओसी मध्ये दोन बाजू एकरूप आहेत. त्यांनी समाविष्ट झालेला कोन एकरूप आहे म्हणून त्रिकोण ओएबी आणि त्रिकोण बीओसी एकरूप असतील. कोणती कसोटी तयार होईल बघा. बाजू कोन बाजू म्हणजेच बाकोबा कसोटीनुसार बाकोबा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत आणि दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्यांच्या उरलेल्या संगत बाजू सुद्धा एकरूप असतात. मग या दोन त्रिकोणांच्या उरलेल्या संगत बाजू कोणत्या? ओए आणि ओसी एकरूप असतील आणि म्हणून ओए बरोबर ओसी. आता ओए बरोबर ओसी, ओए ही त्रिज्या आहे
म्हणून ओसी सुद्धा त्रिज्या असेल. परंतु ओए ही वर्तुळाची त्रिज्या आहे म्हणून ओसी सुद्धा त्रिज्या असेल. ओए त्रिज्या असेल तर ओसी पण त्रिज्या असेल कारण दोघांची लांबी समान आली. म्हणजे याचा अर्थ असा की बिंदू ए हा रेषा एल वर आहे तर बिंदू सी हा सुद्धा रेषा एल वर आहे. म्हणजे बिंदू ए आणि बिंदू सी दोन्ही बिंदू रेषा एल वर आहेत. बिंदू ए व बिंदू सी हे वर्तुळावरील दोन बिंदू. ओए त्रिज्या आहे, ओसी त्रिज्या आहे म्हणजे ए आणि सी दोन्ही वर्तुळावर येत आहेत. वर्तुळावरील हे दोन बिंदू रेषा एल वर आहेत. परंतु रेषा एल ही स्पर्शिका आहे. परंतु रेषा एल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि स्पर्शिकेची व्याख्या आपल्याला काय सांगतं की अशी रेषा की जी वर्तुळाला फक्त एक आणि एकाच बिंदूमध्ये छेदते. मग एल ही रेषा दोन बिंदूत छेदत आहे वर्तुळाला. रेषा एल ही वर्तुळाला दोन बिंदूत छेदत आहे आणि हे पक्षाशी विसंगत आहे. हे पक्षाशी विसंगत आहे याचा अर्थ असा की आपण जे मानलेलं आहे रेषा एल ही रेख एबी ला लंब नाही हे आपलं म्हणणं चुकीचं आहे. आणि हे जर पक्षाशी विसंगत असेल तर आपलं मानणं किंवा आपलं म्हणणं चुकीचं आहे, असत्य आहे. म्हणून आपलं म्हणणं जर चुकीचं असेल तर रेषा एल ही रेख एबी ला लंब नाही असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणजेच रेख ओए लंबरेख रेषा एल हे आपलं साध्य या ठिकाणी आपोआप सिद्ध होते. या पद्धतीने आपण अप्रत्यक्ष सिद्धतेचा उपयोग करून आपल्याला पाहिजे असलेला रेषाखंड लंब नाही असं माना. थोडीशी रचना करून घ्या. दुसरा एक ओबी रेषाखंड लंब टाका. ओए त्रिज्या दाखवा. बीए एवढ्या अंतरावर एक सी बिंदू घ्या. ओसी दुसरी त्रिज्या दाखवा. दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप दाखवून झाल्यानंतर ओए आणि ओसी या वर्तुळाच्या दोन त्रिज्या आहेत असं सिद्ध होतं. म्हणजे ए आणि सी हे दोन बिंदू वर्तुळावर आहेत. म्हणजेच रेषा एल वर दोन बिंदू असे आहेत की ते स्पर्शिकेवर आहेत आणि नेमकं हे स्पर्शिकेच्या व्याख्येशी विसंगत आहे. आणि म्हणून रेषा एल ही ओएला लंब नाही असं आपलं म्हणणं चुकीचं आहे. म्हणजेच रेषा एल ही रेख ओएला म्हणजे त्रिज्या ओएला लंब आहे हे आपलं साध्य या ठिकाणी आपोआप सिद्ध होते.